कुंभराशी सावधान 2025 सोडताना तुम्हाला 3 घातक धक्के बसणार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कुंभराशींसाठी जन्मलेल्या व्यक्तींसाठी कुंभराशींचे 2025 हे वर्ष अत्यंत आध्यात्मिक व अपेक्षित गेलं. पण आता हा शेवटचा आठवडा आहे, शेवटचा महिना आहे. अनेक निर्णय तुम्हाला भरलेले राहतील, पण वर्ष संपत असताना जे घडते ते कुंभराशींसाठी एकदम वेगळ्या पातळीचा अनुभव येणार आहे. कारण 2025च्या अखेरच्या काही आठवड्यात ग्रहांचे एक अतिशय दुर्मिळ योग तयार होणार आहे, जे कुंभराशींच्या जीवनात अनपेक्षित पण सकारात्मक धक्का देऊन जाणार आहेत. त्याचबरोबर असे वरदान देत आहेत की आयुष्याचा संपूर्ण प्रवाहसुद्धा बदलू शकतो. ब्रह्मदेव कुंभराशींचे निवेदनशील काम करणारे ग्रह, क्षमता व गोष्टी इत्यादी अत्यंत ओळखण्याची क्षमता ही या काळात अफाट उंचीवर पोहोचवणार आहे. या गोष्टी तुम्हाला वर्षभर ज्या दुसऱ्यांच्या वाटत होत्या, पण आता अचानक स्पष्ट होतील की ज्या दरवाजाकडे तुम्ही वाट पाहत होता, ती वाट बघत होता, ते अचानक दरवाजा उघडताना दिसेल. काही संबंध त्या व्यक्तींकडून पूर्णपणे दूर होतील. त्याच व्यक्तींकडून कशाला होणाऱ्या हे निर्णय बदल हा धक्का कुंभराशींसाठी इतका अपेक्षित असतो की तुमचे काही क्षण गोंधळून जातील. 2025च्या सुरुवातीला काही मध्य तुमच्या आयुष्य एक अशी व्यक्ती होती की जिच्याकडून तुम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण काळ जसा जसा पुढे जात होता, जशी जशी त्या व्यक्तीचं वागणंही बदललं. संवाद कमी झाला, मदत अपेक्षित होती तीही तुम्हाला मिळाली नाही आणि मनात याविषयी खूप तुम्ही तुटला, पण तुमचं मन निर्मळ झालं. तुम्हाला वाटलं की या व्यक्तीकडून आता कधीही काहीही मिळू शकत नाही. तुम्ही कितीही स्वतःला त्यानंतर मानसिक ताण वैतागून वेगळं केलं, पण वर्ष संपताना ज्या व्यक्ती तुम्हाला जीवनात बदलणारी मदत घेऊन येते ती तुमच्या दारात उभी राहणार आहे. आर्थिक मदत जी तुमच्यात अडकलेली समस्या सोडवेल. तुमच्या करिअरमध्ये एखाद्याचे परिचय करून देण्याची मोठी संधी मिळेल. घरातील काही किंवा कायदेशीर समस्येत महत्त्वाचे समर्थन भावनिक दृष्टिकोनातून तुम्हाला मिळणार असेल. अडकलेले काम एका फोनमुळे पुढे जाणे आणि तुम्हाला सगळ्यांनी सोडलं असं वाटतं, कोणीतरी तुमच्या बाजूने उभे राहायला तयार होईल. या धक्क्याची खरी ताकद अशी आहे की तुम्ही गमावलेल्या अशा काही ज्या अचानक गोष्टी पूर्ण होणार आहेत आणि विश्व तुम्हाला दाखवत आहे की कधीकधी मदत सर्वात अपेक्षित ठिकाणाहून मिळते. ही घटना तुमच्यावर मानसिक आणि भावनिक आध्यात्मिक पातळीवर खोल परिणाम करते. जसं अचानक हलकं होणं व धक्का, जरी दोन धक्क्यांमध्ये अधिक भावनिक व मन आध्यात्मिक बसते. कुंभराशींचे खूप खोल मन असतं, पण भूतकाळातल्या गोष्टींना घट्ट धरून ठेवतं. 2025मध्ये अनेक कुंभराशींच्या व्यक्तींनी स्वतःवरचा राग बोलून झालेल्या गोष्टी आणि स्वतःला दोष देण्याची सवय या सर्वांचा भार मनात ठेवला होता. तुम्हाला कधीकधी कळत नव्हतं की हे होतं किती खोलवर. तुम्हाला दाखवत आहे संपताना एक घटना घडणार आहे. 2025 संपताना एक घटना घडणार आहे जी तुम्हाला मानसिकतेतून मुक्ती देईल. अशी घटना असू शकते की काही व्यक्तींचे खरं रूप समोर येईल. एखाद्या प्रसंगातून मिळणाऱ्या सत्तेचा तुम्हाला कधीपासून मिळणाऱ्या गोष्टी अचानक मिळू शकतील. ज्या तुम्ही आजपर्यंत खूप कष्ट केले तरी तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या अचानक मिळू शकतील. 2025च्या शेवटी ब्रह्मदेवाने ज्या प्रकारे तुमचे योग रचले आहेत, त्यात अचानक विदेशातून काम, शिक्षण, नवीन संधी, एखाद्या महत्त्वाचं कागदपत्र मंजूर होणे किंवा दूर राहणाऱ्या व्यक्तींकडून नवीन जीवन बदलणारी बातमी या गोष्टी येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा निर्णय बंद आध्यात्मिक वरदान, अंतर्मनाची वाट सुटणे, खरा मार्ग दिसणे. कुंभराशींसाठी खरी शक्ती तीच अंतर्मन आणि वर्षाच्या शेवटच्या काही दिवसात तुम्हाला असा अनुभव येतो, त्यामुळे स्पष्टता मिळते. हे वरदान तुमच्या मनात शांतता, धडपडलेली भीती, सततचा गोंधळ, स्वतःवरची शंका, नात्यांमधील ओझं हे सर्व एका क्षणात दूर जाते. तुम्हाला ज्या मार्गाबद्दल कधी शंका होती तेच मार्ग योग्य वाटू लागतो. हे वरदान तुम्हाला तुमच्या जीवनाची खरेदी दाखवते, जे तुम्ही अनेक वर्ष शोध घेतला होता. त्या वर्तमानाचा खरा अर्थ काय आहे, तर ब्रह्मदेव तुमचे बदलत आहेत, पण जिथे तुम्ही स्वतः प्रयत्न केला नाही तिथे तुम्हाला अपेक्षा करूनही दाखवते.
अडथळ्यांच्या मागे दडलेले वरदान तुम्हाला मिळाले आहे. जिथून वर्ष सुरू झालं तिथपासून तुम्ही खूप लांब आला आहात. आता तुमचे नशीब पूर्णपणे बदलण्याच्या दारावर उभे आहे. ते दार उघडण्याची गुरुकिल्ली आता तुमच्या हातातच आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.